नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण CET 2020 या बॅचच्या फिजिक्स या सब्जेक्टमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये आपण आज तिसरं लेक्चर आपण घेत आहोत। आणि आज आपण या तिसऱ्या लेक्चरमध्ये काय स्टडी करणार आहोत तर आज व्हॉट इज अ मेकॅनिकल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मेकॅनिकल फोर्स आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर एनर्जी डेन्सिटी आणि देन कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर हा कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचा आहे। मग त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटरमध्ये टाइप्स ऑफ कॅपॅसिटर, व्हॉट इज अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, देन व्हॉट इज अ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट अँड द इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असे बरेचसे कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे। आणि पुढे अजून काही पॉईंट आहेत ते लेटर ऑन आपण क्लिअर करणारच आहोत। पहा, समजा मेकॅनिकल फोर्स आपल्याला अंडरस्टँड करायचा आहे। आपण असं गृहीत धरलं की वी हॅव टू एनी शेप ऑफ बॉडी, आपल्याकडे अशा प्रकारची एक कंडक्टर आहे आणि बॉडी आहे। आणि सपोज हा एक ए पॉइंट आहे आउटसाइडला आणि ही बॉडी कशी आहे, चार्ज बॉडी आहे। कशी आहे ही, एक चार्ज बॉडी, अशा प्रकारची ही बॉडी आहे। And then we have to consider a point out near and outside a charge conductor, and let's another point is considered as the B. तो कसा आहे, नियर किंवा इनसाइड अ चार्ज कंडक्टर, इनसाइड अ चार्ज कंडक्टर आहे हे आपल्याला दिसते। आपण पहा, देन कन्सिडर सम स्मॉल इन्फायनाइटली स्मॉल सरफेस एरिया ds। आपण काय केला, एक छोटासा सरफेस एरिया ds आपण गृहीत धरला कुठं, ऑन अ कंडक्टर, जो काय कंडक्टर आहे त्याच्यावरती। आणि देन वी हॅव कॅटेगराइज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन टू वे। इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दोन मार्गाने आपण डिवाइड केली। सपोज आपण काय केली, द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जी काय आहे विथ रिस्पेक्ट टू द पॉइंट ए ओव्हर द एरिया ds, तिला आपण मानलं E1। काय मानलं आपण तिला, सपोज वी हॅव टू कन्सिडर द E1 आपण मानली, अँड वी हॅव टू कन्सिडर द अनदर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दॅट इज E2। काय आपण मानली, E2। आता कसं लक्षात घ्यायचं बा, जी बॉडी आपण गृहीत धरलेली आहे ती चार्ज बॉडी आहे, तिच्यावरती सपोज Q इतके चार्जेस आहे आणि E1 इज द काय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ओव्हर द एरिया ds, ओव्हर एरिया ds। आणि ही काय, रिमेनिंग एरिया, कोणती, रिमेनिंग एरिया। तर रिमेनिंग एरिया कोणतं आहे, हा ds जर सोडला ना, दिस इज ds, हा ds जर सोडला तर बाकीचा राहिलेला हा जो काही एरिया आहे सरफेस एरिया त्याचा विचार करायचा आहे। त्याच्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती मानली आपण, E2 आपण गृहीत धरली आणि ही E1 आहे, बरोबर आहे। समजा या ठिकाणी आपल्याला असलेला चार्ज पार्टिकल जर इथपर्यंत न्यायचा असेल तर वी हॅव टू रिक्वायर्ड सम फोर्स, पॉईंट ए पर्यंत घेऊन जायचं आहे, बरोबर आहे। तो डिस्टन्स काहीतरी कव्हर करत असेल तर डिस्टन्स आपल्याला तिथे गृहीत धरावं लागेल। मग या ठिकाणी असलेला जो काही चार्ज Q आहे तो जर आपल्याला पॉईंट ए पर्यंत जर डिस्प्लेस करायचा असेल, इथपर्यंत जर घेऊन जायचा असेल तर त्या ठिकाणी किती फोर्स लागेल, तर फोर्स विच इज कन्सिडर ॲज अ किती, F इतका फोर्स आपल्याला त्या ठिकाणी अंडरस्टँड करावा लागेल। मग आपण तो फोर्स आपल्याला मिळवायचा आहे। तो फोर्स कसा मिळतो त्याचा एक लॉजिकल एक फॉर्म्युला आहे बघा। आपण असं गृहीत धरू की याच्यावरती चार्जेस किती आहेत, लेट्स कन्सिडर द चार्जेस। पहा, आपण त्याच्यावरती चार्जेस किती आहेत ते चार्जेस समजून घेण्याचा प्रयत्न करूया, किती चार्जेस आहेत। मग चार्जेस ऑन कंडक्टर, चार्जेस लक्षात घ्यायचे आपल्याला, काय काय बघा, चार्ज आपल्याला माहिती आहे की Q इज इक्वल टू सिग्मा अपॉन ds असतं, बरोबर आहे का नाही, काय असतं, सिग्मा इज इक्वल टू Q अपॉन ds। मग याप्रमाणे मग काय लिहिलं आपण, दिस इज द Q इज इक्वल टू सिग्मा इंटू ds। एवढे चार्जेस या कंडक्टरवरती आहेत, हे चार्जेस आपल्याला लक्षात घ्यायचे ओव्हर द एरिया ds। and then we have to understand the electric field intensity, net electric field intensity। बघा, net
इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉइंट ई. आता बी पॉईंटचा जर विचार केला आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, तर बी पॉईंटमध्ये आपल्याला E1 आणि E2 अशा प्रकारे मिळते. आणि इनसाइड आहेत. इनसाइडचा जर विचार केला तर डायरेक्शन दोन्हींच्या अपोजिट आहे. E1 मायनस E2 आपल्याला मिळेल 0. का तर इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असते, कोणत्याही बॉडीचा विचार करा. आपण लास्ट टाइमच्या काही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ज्या पाहिल्या, एखाद्या बॉडीच्या आतमध्ये इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही किती असते, 0 असते. वाय 0 असते? काय कारण आहे, तर चार्जेस अब्सेंट असतात. इनसाइडला चार्जेस आहेत का, नाही आहे. चार्जेस कुठे आहेत, ऑन द सरफेस एरिया किंवा सरफेस ऑफ द बॉडी. इनसाइडला 0 असणार. पण इकडे जर विचार केला आपण, बरोबर आहे, तिथं काय होईल, तर डायरेक्शन ऑफ ई म्हणजे ओव्हर द एरिया ds आणि रिमेनिंग एरिया ds याची डायरेक्शन कशी असणार आहे, कशी असणार आहे, नॉर्मली असणार आहे ना. या बॉडी जशी आहे त्याला नॉर्मली असणार आहे. याचा अर्थ काय, डायरेक्शन कशी आहे, एकाच दिशेने, सेम डायरेक्शननी, वन डायरेक्शननी आहे. म्हणून या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, जी काय नेट आपल्याला मिळेल ई, बरोबर, त्याला ई मानू आपण. ई काय मिळेल आपल्याला, E1 प्लस E2 मिळेल. काय मिळेल, E1 प्लस E2. पण एक जर विचार आपण असा केला की E1 मायनस E2 इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे काय करूया आपण, E1 प्लस E2 आपण मानू शकतो. म्हणजे ही व्हॅल्यू जर इथं पुट केली तर E इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, बरोबर, 2 टाइम्स ऑफ द E1 किंवा 2 टाइम्स ऑफ E2 असं काहीतरी इंटेन्सिटी आपल्याला मिळून जाईल. बरोबर ना. या प्रकारची इंटेन्सिटी आपल्याला मिळून जाते. पण इंटेन्सिटी म्हणजे बेसिकली काय असतं, व्हॉट इज इंटेन्सिटी. आता हे पॉईंट लक्षात घ्या. बघा, चार्जेस आपल्याला माहिती आहेत, सिग्मा इंटू ds. देन नेट इंटेन्सिटी आपण कॅल्क्युलेट केली 2 टाइम्स ऑफ E1 किंवा 2 टाइम्स ऑफ E2, हे बी लक्षात ठेवायचे. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ E2. E2ची किंवा जो काही E1ची व्हॅल्यू जी असेल ती किती आहे. समजा इकडे लक्ष द्या, फॉर सच अ कंडक्टर E1 इज इक्वल टू E2 इज इक्वल टू काय लक्षात घेता येईल आपल्याला, घेता येईल सिग्मा अपॉन इप्सिलॉन, का तर फॉर्म्युलाच्या इंटेन्सिटीचं, बरोबर आहे ना. सिग्मा अपॉन इप्सिलॉन फॉर दिस कंडक्टर, सिग्मा अपॉन इप्सिलॉन आपल्याला घेता येईल. पण जर नेटचा जर विचार केला E इज इक्वल टू, तर काय असतंय, E1 प्लस E2, बरोबर आहे. म्हणजेच काय होईल, सिग्मा अपॉन इप्सिलॉन. म्हणजे E इज इक्वल टू काय होईल, सिग्मा अपॉन हे 2चा जर विचार केला हे 2 टाइम्स होऊन जाईल, बरोबर ना. आपण पुढे लिहूया, समजा 2 टाइम्स ऑफ द E2 इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन. म्हणजेच E2 काय येईल, किती व्हॅल्यू मिळेल E2 ची आपल्याला, द व्हॅल्यू ऑफ द E2 इज इक्वल टू सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन. मग ही एक व्हॅल्यू जाईल. बघा काय काय कॅल्क्युलेट केलं. वी हॅव टू रिक्वायर द चार्जेस, टोटल नंबर ऑफ चार्जेस सिग्मा इंटू ds. द नेट इलेक्ट्रिक फील्ड, दिस इज अ E इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ E1 किंवा E2. मग त्याच्यावरून पुन्हा E इज इक्वल टू काय करता येईल आपल्याला, याप्रमाणे लिहिता येईल 2 टाइम्स. आणि देन E1 किंवा E2 ची व्हॅल्यू काय येईल, सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन येईल. म्हणजे समजा तुमची E1 किती असेल, सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन, किंवा E2 किती असेल, सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन, याप्रमाणे असेल. मग देन व्हॉट इज अ मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स आपल्याला मिळतो कसा, चार्जेस माहिती आहेत लक्षात घ्या, आणि ही इंटेन्सिटी माहिती किंवा ही इंटेन्सिटी माहिती, दोन्ही इंटेन्सिटी आपल्याला माहिती आहे. द मेकॅनिकल फोर्स बघा, मेकॅनिकल फोर्स इज इक्वल टू चार्जेस, बघा, चार्जेस ओव्हर एरिया ds मल्टिप्लिकेशन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी रिमेनिंग सरफेस एरिया ऑफ ds. हा आपल्याला काय मिळतो, मेकॅनिकल फोर्स मिळतो. म्हणजे मेकॅनिकल फोर्स F इज इक्वल टू कॅपिटल लिहू शकता, चार्जेस म्हणजे किती येतं, सिग्मा इंटू ds इतके आहेत. त्याला मल्टिप्लाय किती, इंटेन्सिटी कोणती, E2 ची व्हॅल्यू बी आपल्याला माहिती आहे. तर मेकॅनिकल फोर्स नाऊ
sigma into ds into E2. What is the value of E2? This is the sigma upon 2 epsilon. काय होईल बघा, F is equal to sigma square into ds divided by 2 epsilon. बरोबर, divided by 2 epsilon. We get such a mechanical force. बरोबर, mechanical force, the force which is required to displace the charge from the conductor to the point A. A इतक्या डिस्टन्सवर किंवा A इतक्या पॉइंट पर्यंत तो चार्ज डिस्प्लेस होण्यासाठी किती आपल्याला फोर्स लागतोय, तर एवढा फोर्स आपल्याला त्या ठिकाणी लागतोय. लक्षात घ्या किती आपला फोर्स मिळाला. दिस सिग्मा स्क्वेअर इंटू ds डिवायडेड बाय सिग्मा स्क्वेअर इंटू ds डिवायडेड बाय 2 अपॉन एप्सिलॉन. म्हणजे काय केलं आपण, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जात असताना सपोज dl इतकं डिस्प्लेसमेंट आपण केलं. किती डिस्प्लेसमेंट केलं आपण, dl इतकं डिस्प्लेसमेंट सपोज आपण केलेलं आहे. तर dl इतकं डिस्प्लेसमेंट करण्यासाठी आपल्याला किती फोर्स लागलाय, तर तितका फोर्स. म्हणजे आपण काय करू शकतो, बरोबर ना, इथून या पॉइंट पर्यंत, बरोबर ना, या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी आपल्याला एवढा फोर्स लागतो. मग मला सांगा, ए पॉइंटला असलेला चार्ज जर आपण बॉडीवरती ॲक्वायर करणार असो, बरोबर ना, बॉडीकडे आपण त्याला अट्रॅक्ट करत असो, समजा फॉर एक्झाम्पल आपण त्याला चार्जिंगची मेथड म्हणूया. बरोबर, चार्ज म्हणजे काय करणे, चार्जेस स्टोअर करणे कुठे, सरफेस ऑफ द सच अ कंडक्टर. मग इथून इथे जाण्यासाठी सुद्धा किती फोर्स लागेल, एवढाच फोर्स लागेल. म्हणजेच इकडून इकडं कन्सिडर केला किंवा याच डायरेक्शनने कन्सिडर केला तर फोर्स म्हणजे मेकॅनिकल फोर्स, आणि तो किती मिळाला, तर एवढा. मग हा फोर्स कशासाठी लागतो, द फोर्स विच इज रिक्वायर्ड टू द चार्जिंग ऑफ कंडक्टर. बरोबर, तर कंडक्टर चार्ज होण्यासाठी तो फोर्स आपल्याला लागतो. अदरवाईज त्या फोर्सची गरज आपल्याला नाही. मग समजा जे की सराउंडिंग मध्ये असे अनेक चार्जेस अवेलेबल आहेत काहीतरी डिस्टन्स dl वरती, आणि ते चार्जेस काय करायचे आपल्याला, हा कंडक्टर चार्ज करण्यासाठी ते काय करायचे, ॲक्वायर करायचे. मग ते चार्जेस जर आपण त्याला मुवमेंट करत असू ओव्हर द एरिया ds पर्यंत त्याला आपण ओढत असू, तर त्यासाठी किती मेकॅनिकल फोर्स लागतोय, F इज सिग्मा स्क्वेअर इंटू ds आपण ट्वाइस इप्सिलॉन इतका फोर्स आपल्याला लागतो. आता हा झाला तुमचा मेकॅनिकल फोर्स. याच्यामध्ये अजून बी आपल्याला काही चेंजेस करता येतील. काय चेंजेस करता येतील ते आपण लगेच बघूया. बघा आता मेकॅनिकल फोर्स, तिथं जर आपण ds ची व्हॅल्यू किंवा सिग्माची व्हॅल्यू जर आपण पुट केली, सिग्माची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे. आता सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी, बरोबर ना, ओव्हर द एरिया ds, हे आपल्याला माहिती आहे. मग आपण सिग्माची व्हॅल्यू according to the electric field intensity and the epsilon, this is the permittivity, काय येईल सांगा, तर इंटेन्सिटी इज इक्वल टू आपल्याला माहित आहे सिग्मा अपॉन एप्सिलॉन, आणि देन द सिग्मा इज इक्वल टू ई इंटू एप्सिलॉन. दॅट्स इट. बरोबर, असं लिहिता येईल आपल्याला. मग आता पुढे काय, देन द व्हॅल्यू, वी हॅव टू पुट द व्हॅल्यू at that point. मग therefore the mechanical force F is equal to sigma square. Sigma म्हणजे E square into epsilon square into ds divided by 2 times epsilon. काय होईल बरं, इथलचा एक एप्सिलॉन कॅन्सल होईल. पण द मेकॅनिकल फोर्स नाऊ 1/2, बरोबर आहे, E स्क्वेअर किंवा आपण असं उलट लिहूया, एप्सिलॉन इंटू ई स्क्वेअर इंटू ds, आणि हा सुद्धा काय झाला, मेकॅनिकल फोर्स. दोन टर्म करून ठेवा, हे दोन्ही फॉर्म्युले. दिस इज अवर, बरोबर ना, एक्झॅक्टली मेकॅनिकल फोर्स आहे. हा मेकॅनिकल फोर्स आपल्याला एवढा मिळतो. आता पुढचा कन्सेप्ट मेकॅनिकल फोर्स मध्येच, मेकॅनिकल फोर्स बघा, मेकॅनिकल फोर्स पर युनिट surface area, this is a ds. मेकॅनिकल फोर्स पर युनिट सरफेस एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड द मेकॅनिकल फोर्स, बरोबर, पर युनिट सरफेस एरिया, बरोबर, फॉर द सच अ चार्ज कंडक्टर. मग आपल्याला फोर्स माहिती आहे, पर युनिट सरफेस एरिया म्हणजे काय करायचं, एरियाने त्या फोर्सला डिव्हिजन करायचंय, डिवाइड करायचंय. मग लेट्स वी हॅव टू कन्सिडर द स्मॉल f इज द काय, मेकॅनिकल फोर्स पर युनिट सरफेस एरिया, लाईक दिस, f अपॉन ds असं लिहिलं.
देन वी गेट द फॉर्म्युला. समजा या दोन फॉर्म्युल्यापासून आपल्याला दोन नवीन फॉर्म्युले मिळतील. कसे मिळतील? समजा आपण त्याला जर ds ने जर डिवाइड केलं देन वी गेट द मेकॅनिकल फोर्स ॲज 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन. एक झाला, हा एक मिळाला. दुसरा काय मिळेल? द मेकॅनिकल फोर्स पर युनिट सरफेस एरिया ds इज इक्वल टू, दुसरा काय मिळेल? 1/2 एप्सिलॉन ई स्क्वेअर. ओके, हे झाले मेकॅनिकल फोर्सेस पर युनिट सरफेस एरिया. काय मिळाले आपल्याला? मेकॅनिकल फोर्सेस पर युनिट सरफेस एरिया आपल्याला मिळाली. मग अशा प्रकारे आपण मेकॅनिकल फोर्स अँड द मेकॅनिकल फोर्स पर युनिट सरफेस एरिया हे दोन्ही कन्सेप्ट आपण अंडरस्टँड करतो. व्हॉट इज द युनिट ऑफ मेकॅनिकल फोर्स? इज द सेम, न्यूटन. तेच असेल, ते फोर्सच आहे, लक्षात घ्या. मग इव्हन तो मेकॅनिकल असू द्या, इलेक्ट्रोस्टॅटिक असू द्या, न्यूक्लिअर असू द्या, ग्रॅव्हिटेशनल असू द्या, कोणत्या टाईपचा फोर्स असेल तरी सुद्धा त्याचं युनिट हे न्यूटन किंवा CG असेल, त्याचं युनिट डाईन असं बी असू शकतं. ठीक आहे. आता पुढचा जो काय पॉइंट आहे, द नेक्स्ट पॉइंट इज द एनर्जी डेन्सिटी. व्हॉट इज द एनर्जी डेन्सिटी? किंवा व्हॉट इज द एनर्जी अँड देन व्हॉट इज द डेन्सिटी? एनर्जी डेन्सिटी, एनर्जी डेन्सिटी. Suppose we have to consider a charge conductor. एक चार्ज कंडक्टर आहे. while the process of charging and discharging, बरोबर ना? चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या प्रोसेसमध्ये काय होतं लक्षात घ्या. तो कंडक्टर चार्जेस ॲक्वायर करतो, चार्जेस रिलीज करतो, चार्जेस ॲक्वायर करतो, चार्जेस रिलीज करतो, लक्षात घ्या. मग while the process of charging the energy is required to such a conductor is known as the, काय म्हणतो आपण त्याला? रिस्पेक्टिव्ह पोटेन्शियल एनर्जी. जी एनर्जी असते बरं, ती पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर केलेली असते, त्याची ती एनर्जी असते. मग ती इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी काय करते लक्षात घ्या. द एनर्जी रिक्वायर्ड टू चार्ज द कंडक्टर इज सच अ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. मग चार्ज कंडक्टर, मग कंडक्टर कुठे आहे? कंडक्टर काय, चार्ज काय कंडक्टरवरती आहे का? नाही आहे. कुठेतरी मग सांगितल्याप्रमाणे तो कुठेतरी सराउंडिंगमध्ये आहे. आणि त्या पॉईंटपासून तो चार्ज काय करायचा आहे? ॲक्वायर करायचा आहे, डिस्प्लेस करायचा आहे. आणि कुठे घेऊन यायचं आहे? विच आर प्लेस्ड ऑन द सरफेस ऑफ कंडक्टर. म्हणजे काय होणार? अशा अनेक चार्जेस जर त्या कंडक्टरवरती जर जमा झाले, गोळा झाले, तर काय होणार आहे? द सच अ कंडक्टर इज गेट चार्ज. तो काय होणार आहे? चार्ज होणार आहे. मग या प्रोसेसमध्ये असे अनेक चार्जेस आपल्याला ॲक्वायर करायचे की सपोज सगळे चार्जेस आपल्याकडे क्यू इतके आहेत. ते सगळे क्यू चार्जेस जर ॲक्वायर करायचे असतील तर व्हॉट एनर्जी इज रिक्वायर्ड? किती? पण हाऊ मच एनर्जी इज रिक्वायर्ड? तर ती एनर्जी जी असते तीच एनर्जी म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी आपण त्याला म्हणतो. मग ती एनर्जी डायरेक्टली मिळते का आपल्याला? नाही. मग त्यासाठी काय लागेल? आपल्याला वर्क डन व्हावं लागेल, बरोबर ना? डायरेक्ट एनर्जी नसतेच आहे. जेव्हा आपण वर्क डन घडून येतं तीच एनर्जी काय केलेली असते? पोटेन्शियल एनर्जीच्या रूपात स्टोअर केलेली असते. मग वर्क डन होण्यासाठी कशाची गरज आहे? फोर्सेसची. मग तो जर मेकॅनिकल फोर्स इथे आहे, तो फोर्स जर आपण अप्लाय केला तर तो काय करेल? तो असलेला चार्ज काहीतरी डिस्टन्सवरती डिस्प्लेस करेल. आणि डिस्प्लेस केला काय होईल? तिथं वर्क डन घडेल. आणि वर्क डन झालं म्हणजेच काय असेल? एनर्जी असेल. मग एनर्जी झाली, आता पुढं काय? एनर्जी डेन्सिटी. मग एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय करतो आपण? जनरली आपण डेन्सिटी काय करतो? मास डेन्सिटी. आपली जी काय आपण पाहतो ना त्याला आपण मास डेन्सिटी म्हणतो, लक्षात घ्या, बरोबर ना? रो इज इक्वल टू m/v. ती मास डेन्सिटी असते, पण आपण त्याला डेन्सिटी बोलतो रेग्युलरमध्ये. मग एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय असेल? द एनर्जी इज डिवायडेड बाय द व्हॉल्यूम, देन इट इज अ एनर्जी डेन्सिटी. आलं लक्षामध्ये? सरफेस चार्ज डेन्सिटी कशी असते? द नंबर ऑफ चार्ज डिवायडेड बाय द सरफेस, बरोबर ना? चार्ज डिवायडेड बाय सरफेस एरिया, म्हणून आपण त्याला सरफेस चार्ज डेन्सिटी. इथं एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय? द एनर्जी विच इज डिवायडेड बाय द व्हॉल्यूम. जर एनर्जीला आपण व्हॉल्यूमने डिवाइड केलं देन वी गेट द एनर्जी डेन्सिटी. मग आपण कसे मिळते त्याचं आपण स्वरूप लक्षात घ्यायचं आहे. मग आपण काय केलं? वी हॅव टू कन्सिडर एक इरेग्युलर शेपची आपण बॉडी आपण जर गृहीत धरली आणि त्या बॉडीमध्ये जर आपण अंडरस्टँड केलं की या ठिकाणी मेकॅनिकल फोर्स अप्लाय होतोय आणि ड्यू टू द प्रोसेस ऑफ चार्जिंग द चार्जेस आर अक्वायर्ड ऑन द सरफेस ऑफ सच अ बॉडी ऑर द कंडक्टर.
समजा आपल्याकडे अशा प्रकारे एक बॉडी आहे, मगासारखाच हा पॉईंट ए आहे. या ठिकाणी आपल्याला चार्जेस काय करायचे आहेत, ॲक्वायर्ड करायचे आहेत या ए पॉईंटला. आणि समजा असं आपण त्याचं किती डिस्टन्स तर DL इतक्या डिस्टन्सनी समजा डिस्प्लेस होत असतील, हा पॉईंट ए असेल, याच्यावरती अप्लाय होणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सपोज ई असेल. त्या ठिकाणी मिळणारा जो काय फोर्स आहे, मेकॅनिकल फोर्स जो काय अप्लाय होईल, तो मेकॅनिकल फोर्स 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन इंटू DS हा एक असेल, किंवा 1/2 इप्सिलॉन ई स्क्वेअर इंटू DS हा एक असेल. म्हणजे दोन्ही आपण फॉर्म्युले कॅल्क्युलेट केलेले आहे. मग इतका मेकॅनिकल फोर्स जर लागत असेल आणि त्याचं जर डिस्प्लेसमेंट एवढं होत असेल, देन वी गेट द वर्क डन. काय मिळेल आपल्याला, वर्क डन मिळेल. मग एनर्जी कशाची, द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू स्टोअर द चार्जेस ऑन कंडक्टर इज नोन ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. जी आपल्याला मिळेल ती दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. मग इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आणि द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ, बरोबर, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ती जी असेल ती कशा स्वरूपात आहे, पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर केलेली असणार आहे. मग किती फोर्स लागला तर इतका फोर्स लागला, त्याच्यामुळे वर्क डन आपल्याला मिळून जाईल. मग आपलं काय काय इथे अवेलेबल असायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की याच्यावरती Q इतके चार्जेस आहेत, म्हणजेच Q काय आहे, सिग्मा इंटू DS इतके चार्जेस अवेलेबल आहेत. चार्जेस माहिती आहे, मेकॅनिकल फोर्स माहिती आहे, किती डिस्प्लेसमेंट करून चार्ज, सपोज ए पॉईंट आहे, या ए पॉईंटचा चार्ज काय केला, ॲक्वायर्ड केला इथे. समजा या सरफेस एरिया DS पासून जर आपण ए ला गेलो तर किती फोर्स लागतो, तेवढाच. मग या ए पासून इथे येण्यासाठी किती लागेल, तेवढाच चार्ज लागणार आहे, बरोबर. असे अनेक चार्जेस, म्हणजे टोटल Q चार्जेस जर आपण याच्यावरती जर ॲक्वायर केले तर आपले समजा चार्जेस एवढे आहेत, सिग्मा इंटू ओव्हर द एरिया DS. मग DS म्हणजे पूर्ण त्या बॉडीचा एरिया आपण आता मानूया, असं लक्षात घेऊया. मग किती चार्जेस मिळाले, ते सिग्मा इंटू DS इतके चार्जेस ॲक्वायर्ड केले इकडून ए पॉईंट पासून त्या सरफेस एरिया पर्यंत. आणि किती फोर्स लागला, तर F इतका फोर्स लागला. किती डिस्प्लेस केलं त्यांनी, तर इतकी लेंथ या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत किती लेंथ डिस्प्लेस केली, तर DL इतकी लेंथ त्यांनी डिस्प्लेस केली. देन वी गेट द वर्क डन. आपल्याकडे फोर्स आहे, वर्क डन काय मिळेल आपल्याला, दिस इज द मेकॅनिकल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर. वर्क डन आपल्याला मिळेल. मग काय मिळेल, द वर्क डन इज इक्वल टू व्हॉट, फोर्स 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन इंटू DS इंटू DL. मग हे कशाचं वर्क डन मिळालं, द वर्क डन वी गेट द ओव्हर द एरिया DS. आणि समजा पूर्ण बॉडीचा एरिया आपण मानला तर तो काय, पूर्ण बॉडीचा एरिया इंटू त्याला काय, लेंथ हे मिळू शकते आपल्याला. पण एक बाब लक्षात घ्या, DS हा एरिया आहे आणि DL काय आहे, लेंथ आहे किंवा डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर. मग एरिया इंटू लेंथ म्हणजेच काय असतं, एरिया इंटू लेंथ इज इक्वल टू व्हॉल्यूम, बरोबर. एरिया इंटू लेंथ म्हणजे काय मिळणार आपल्याला, व्हॉल्यूम मिळणार, लक्षात घ्या, ठीक आहे ना. एरिया इंटू लेंथ इज इक्वल टू व्हॉल्यूम मिळून जाईल आपल्याला. मग व्हॉल्यूम आपल्याला मिळालं DV, म्हणजेच द वर्क डन इज इक्वल टू 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन इंटू DV. आणि ही आपल्याला मिळाली एनर्जी, बरोबर ना. द वर्क डन स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी और द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ही आपल्याला मिळेल. मग त्याला आपण काय लिहूया, DU लिहूया. थोडक्यात काय लिहू, यूच्या स्वरूपात दाखवत. दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. किती मिळाली आपल्याला ती, द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी इज नाउ 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन इंटू DV, बरोबर. ही मिळाली आपल्याला एनर्जी. किंवा अजून कशी मिळू शकते, इज इक्वल टू 1/2 इप्सिलॉन ई स्क्वेअर इंटू DV अशी मिळू शकते ना. याप्रमाणे सुद्धा आपल्याला मिळणार आहे बघा. कारण फक्त काय, हीच व्हॅल्यू चेंज होईल, बाकी ह्या व्हॅल्यू तसेच राहतील. मग ही मिळाली आपल्याला एनर्जी. काय मिळाली आपल्याला, ही एनर्जी मिळाली. आपल्याला काय करायचं, एनर्जी डेन्सिटी आपल्याला फाइंड आउट करायची. काय करायची, एनर्जी डेन्सिटी आपल्याला लक्षात घ्यायची. हाऊ टू आयडेंटिफाय द एनर्जी डेन्सिटी. मग एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय लक्षात घ्या, द एनर्जी डेन्सिटी म्हणजेच काय, द इलेक्ट्रोस्टॅटिक और द इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज नोन ॲज द एनर्जी डेन्सिटी. आलं लक्षामध्ये.
कशाला म्हणायचं एनर्जी डेन्सिटी? इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज नोन ॲज द एनर्जी डेन्सिटी. म्हणजेच du/dV इज द एनर्जी डेन्सिटी. काय यालाच आपण काय म्हणू शकतोय? एनर्जी डेन्सिटी आपल्याला बोलते. मग काय होईल पहा, du/dV इज इक्वल टू काय येईल 1/2 सिग्मा स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन आणि दुसरं 1/2 एप्सिलॉन ई स्क्वेअर. हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवा. हे दोन्ही फॉर्म्युले सुद्धा लक्षात ठेवा एनर्जीचे. एवढी एनर्जी आपल्याला चार्जिंगसाठी लागू शकते. आणि ज्या वेळेस तो कंडक्टर डिस्चार्ज होईल तेव्हा तो किती एनर्जी रिलीज करेल? इतकीच एनर्जी तो रिलीज करून देईल. आणि ज्यावेळेस तो चार्जिंग होईल तेव्हा त्यासाठी चार्जिंगसाठी किती एनर्जी लागेल? एवढीच एनर्जी त्याला चार्जिंगसाठी